उदय, आत्ताच्या क्षणाला मसाजोगमध्ये नेमकं काय घडताना दिसतंय? एकंदरीत बीड बंदची हाक दिली गेलेली आहे. मुंडे अगदी थोड्याच वेळात राजीनामा देत आहेत. मसाजोगमधल्या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे याच्याबाबत? देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जे छायाचित्र व्हायरल झाले आणि त्यानंतर एक संतापाची भावना बीड जिल्ह्यात उसळली आहे. आपण पाहू शकतो सध्या बीडमध्ये बीड बंदची परिस्थिती आहे. या ठिकाणी बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीडमधील जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या परिसरात हा सगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड बंदच्या पार्श्वभूमीवर काही शाळा देखील बंद आहेत. तसेच बाजारपेठा ज्या आहेत बीडसह माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई हे ज्या भागातील बाजारपेठा देखील बंद आहेत. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झालेत. आपण त्यांच्या भावना देखील जाणून घेऊया. काय सांगाल, काय भावना आहेत? रात्री छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र सुंदर झालेला आहे. पुन्हा प्रत्येक गावाला रात्रभर ही झोप लागलेली नाही आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या मृतदेहावरच नाही तर ते कायदा आणि सुव्यवस्थेवर ते मुकले आहेत. फडणवीस साहेब गृहमंत्री पदावर ते मुकलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा तुम्ही लवकरात लवकर घ्या. त्याच्याशिवाय आम्ही बीड बंद ठेवणार. नक्कीच काय सांगाल, या सगळ्या प्रकारानंतर संतापाची भावना निर्माण झाली आहे. बीड बंदची देखील हाक देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामधील जनता या सरकारचा अगदी निषेध करत आहे आणि या सरकारने एक नीच प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना मताच्या राजकारणासाठी एक समर्थन दिल्यासारखं देत आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने निषेध. आणि ही परिस्थिती जर ह्या अशा क्रूर आरोपींना जर सजा नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये आजारच माजल. कारण सगळी जनता पाहते एवढा क्रूरपणे हत्या केली जाते आणि या हत्या करणाऱ्याला त्याच्या पाठीशी एक मंत्र्याचं नाव घेतलं जात आहे. मंत्र्याच्या जवळचे लोक, मंत्र्याचे प्रिय राहिलेले लोक या अशा हत्या करतायत आणि त्याला सरकार त्या मंत्र्याला वाचवतंय. ही परिस्थिती महाराष्ट्रात उद्रेक करणारी आहे आणि ही परिस्थिती जर नाही बदलली, सरकारने याच्यावर जर ऍक्शन नाही घेतली तर महाराष्ट्राला याचे परिणाम फार मोठे परिणाम भोगावे लागतील आणि त्याच्यामुळे हा महाराष्ट्रातील जनतेचा उद्रेक कधी पण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने याच्यातून काहीतरी धडा घ्यावा आणि ताबडतोब ऍक्शन घ्यावी. नक्कीच काय सांगाल, बीड जिल्ह्यात संतप्त भावना आहेत, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले, तर काय नेमकी मागणी असणार? आमची मागणी आहे ज्यांनी मानवता विसरली त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. या मंत्र्यांच्या जीवावर वाल्मिक कराडसह हे जे काही क्रूरकर्मी यांनी भयानक आणि हैवानी कृत्य केलंय ते जे काल छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यावेळेसपासून समाज मन उद्विग्न आहे, सुन्न आहे. त्या आरतेपोटीच यांनी अचानक बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे. प्रशासनाने, शासनाने लवकर माननीय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि असले पोचलेले गुंड यांना जास्तीत जास्त कठोर शासन देण्यात यावं. नक्कीच काय सांगाल, छायाचित्रानंतर राज्यभरात एक संतापाची लाट आहे. बीड जिल्हा देखील बंद करण्यात आला आहे. आता काय मागणी असणार आहे यापुढील सगळ्या प्रक्रियेवर? आमची मुख्यतः मागणी असेल संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना भर चौकामध्ये असं म्हणजे एकदम हाल करून ज्या प्रकारे त्यांनी संतोष अण्णावर अन्याय अत्याचार केला त्याच प्रकारे ह्या 8 आरोपींना पण हाल करून मारलं पाहिजे. आणि दुसरा विषय, या गुंडांचा मुख्य सूत्रधार हा अजित पवार आहेत. अजित पवार, धनंजय मुंडे या दोघांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. कारण अजित पवारच्या पुण्याचा पालकमंत्री आहे, त्या पुण्यामध्ये सुद्धा गुंडगिरी इतकी भयान वाढलेली आहे आणि त्याच अजित पवारांचे कार्यकर्ते खाली भयानक गुंडगिरी करतात आणि सामान्य जनतेला वेठीस धरतात. त्याच्यामुळे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून अजित पवार व धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व संसदेच्या बाहेर पडावं. यांच्यात जर नैतिकता असेल तर नसता हे बिनलाजेसारखं आम्ही काही केलं नाही असं म्हणून जर वागणार असते तर अराजकता माजून समाजाला नक्कीच धडा शिकेल व रस्त्यावर फिरू देणार. नक्कीच अतिशय संतप्त भावना आहेत या ठिकाणी. धनंजय मुंडे यांनी राजीनामा जी निश्चित धन्यवाद उदय या सगळ्या प्रतिक्रियांसाठी.